My name is Hetal, and if you are new to this channel, you are going to watch food, travel and lifestyle vlogs over here. So आता आपण चाललो आधी गणपती मंदिरात and मग तिकडून बघू पुढचं. तिकडे जर शूट करायला मिळालं तर मी शूट करेन प्रॉपर, नाही तर मध्ये मध्ये टाइम लॅप्स टाकेन कॉज तिकडे खूप गर्दी असते. अँड आय एम प्लॅनिंग फॉर अ वीकेंड व्लॉग. सो फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे मी शूट करून टाकेन. इट्स अराउंड 8:30. आरती वगैरे सगळं झालं, आम्ही प्रसाद पण घेतला अँड आता आम्ही जाऊ. मला 1-2 घरातली कामं करायची आहेत. मेन म्हणजे आम्ही वेस्टला आलेलो कॉज माईकचा इश्यू आहे थोडा, सो ते माईक एक्सचेंज करायचा होता. बट मी बिल वगैरे नव्हतं आणलं, मला आत्ताच कळलं ॲक्च्युअली ब्लॉग स्टार्ट केल्यावरती. एवढे दिवस मी ब्लॉग करत नव्हती, सो मला माहिती नव्हतं की असा इश्यू काय आहे. सो आता आम्ही तो माईक दाखवला तर त्यांनी बिल वगैरे आणलं की मग तो बोलला की 7 डेजमध्ये एक्सचेंज होईल. सो मे बी जर परत स्टील तो प्रॉब्लेम होत असेल, आज 1-2 दिवस अजून मी ब्लॉग करून बघेन. जर होत असेल तर मग आपण ते चेंज करून घेऊयात. अँड आता मी कामं करीन अँड मग घरी जाईन. Day 2. सो आता आपण मंदिरात चाललोय. मी चेंज वगैरे केलं घरी येऊन आणि आपल्याला आता 6 o'clockला तिकडे पोचायचं आहे. तिकडे आरती असते. मी शनी मंदिर कव्हर नाही केलंय, सो जर जमलं तर मी प्रॉपर सगळं तुम्हाला दाखवेल, नाही तर मध्ये मध्ये मी ग्लिम्स टाकेन, सो तुम्ही पण बघू शकतात. ते पण वाघोलीलाच आहे, जिकडे गणपती मंदिर मी शूट केलं आहे त्याच्याच बाजूला आहे ते, थोडं पुढे गेल्यावरती. तुम्ही तेही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग जायचं आहे भुईगाव मठात. मी सगळ्याचे ॲड्रेस वगैरे इकडे पण टाकीन, पण तुम्ही वेगळा ब्लॉग पण मी केलेले आहेत ऑलरेडी. सो आता मी आली आहे शनी मंदिरला. गर्दी आहे खूप, पण स्टील मी दाखवते तुम्हाला. आधी इकडे पार्किंग आहे, इथून रोड आहे, इथून पार्किंग आहे खूप मोठी. आणि मग आत गेल्यावरती ॲक्च्युअलमध्ये एंट्रन्स पुढून आहे, पार्किंग करायसाठी आम्ही बॅक रोडने आलो आहे. इकडे आहे बाळूमामाचं मंदिर आणि विठ्ठल रखुमाई. मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते ते पण. आणि इकडे तुम्हाला तेल वगैरे सगळं मिळतं आणि त्या साईडला खूप काही ते खायला मिळतं. त्यांचा प्रसाद असतो तोच, मिसळ वगैरे असं पण सगळं असतं. इकडे खूप सारे झोपाळे आहेत. आज संडे आहे म्हणून फुल पॅक आहेत. आणि मध्ये मध्ये बसायला पण आहे, सो तिकडे तुम्ही बसून खाऊ शकता. यायला पण आहे. तुमची जर लहान मुलं असेल ते लोक पण इकडे कंटाळणार नाही. हा मेन एंट्रन्स आहे. इकडे चप्पल वगैरे काढायला आहे स्टँड, तिकडे स्टँड आहे आणि इकडे पाय धुवायला आहे आणि मग तुम्ही असे आत जाऊ शकता. इकडे आहे शनीची शिळा आणि इथे तुम्हाला सगळं तेल वगैरे पण मिळेल. आणि इकडे आहे गाभारा आतमध्ये. आणि असं वरती पण मच्छांसारखं बांधलंय, तिकडे पण तुम्ही बसून खाऊ शकतात आपल्या आपल्या फॅमिली सोबत. सो जस्ट आमची आरती घेऊन झाली. खूप सुंदर आरती होती. आणि प्रसादासाठी आहे हे काय, बॉईल केलेले शेंगदाणे खिचडी. सो आता परत जाऊन काहीतरी खाऊया. मी मगाशी खाल्लं नाही, सो आता ते आधी खाऊ. आणि मग पुढचा प्लॅन बघू. त्या काकी होत्या, त्या मस्त मिसळ बनवतात. मी मध्ये टाकलाय तो क्लिप. आणि तिकडे कधी कधी पोहे मिसळ पण असते. आज साधे मिसळ पाव होता आणि अजून पण कॉर्न, चीज
असे फ्राईज वगैरे हे सगळं असतं. Day 3. आम्ही आलेलो एका लॉन्चला, वन्स मोर बेकरीच्या. सो आता जस्ट लॉन्च झाला अँड आता आम्ही खातो आणि कुठे जायचं आता आपल्याला?